नमस्कार. BA भाग 3 राज्यशास्त्र विभाग पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण या पेपरमधील पहिल्या 3 टॉपिकचे विश्लेषण यापूर्वीच्या विविध तासांच्या मध्ये आपण केलेलं आहे. यानंतर पेपर नंबर 10 मधील चौथा टॉपिक राजकीय पक्ष आणि दबावगट यामधील पहिला भाग राजकीय पक्ष पद्धतीचा अर्थ आणि प्रकार हा भाग आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेला आहे. राजकीय पक्ष पद्धती ही लोकशाही शासन पद्धतीमध्ये अनिवार्य समजली जाते. लोकशाही शासन पद्धतीमध्ये राजकीय पक्षांचे अस्तित्व, राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. म्हणूनच राजकीय पक्षांना लोकशाहीचा आत्मा असं म्हटलं जातं. राजकीय पक्ष पद्धतीमध्ये पक्ष पद्धतीची व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. एडमंड बर्ग यांच्या मते राजकीय तत्त्वज्ञानाच्या आणि भूमिकेच्या बाबतीत एकमत असलेला व संघटितरित्या राष्ट्रीय हितसंबंध जपणूक करणारा लोकसमूह म्हणजे राजकीय पक्ष. राजकीय पक्षाच्या विविध विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत. ते आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष पद्धतीचं जे विविध प्रकार हा भाग पाठीमागच्या तासाला जो पाहिला त्यामध्ये एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती हे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. यामधील एक पक्ष पद्धती हा प्रकार हुकुमशाही किंवा साम्यवादी शासन पद्धतीमध्ये असतो. त्या ठिकाणी एकच राजकीय पक्ष असल्यामुळे दुसऱ्या राजकीय पक्षांचे अस्तित्व नाकारलेले असते. एकच पक्ष सत्ताधारी पक्ष असतो आणि त्याच्या देखरेखीखालीच संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो. अशा शासन पद्धतीमध्ये लोकांचे हक्क, अधिकार, स्वातंत्र्य या गोष्टींना फारस महत्त्व नसतं किंवा ते गौण मानले जातात. हिटलर असेल, मुसोलिनी असेल या देशांच्यामध्ये एक पक्ष पद्धती होती. त्याचप्रमाणे साम्यवादी देशांच्यामध्ये साम्यवादी हा एकच पक्ष असतो. दुसरा राजकीय पक्षाचा प्रकार येतो तो म्हणजे द्विपक्ष पद्धती. लोकशाही शासन पद्धतीमध्ये कमीत कमी 2 राजकीय पक्ष असणं आवश्यक आहे. एक पक्ष सत्ताधारी असतो तर दुसरा पक्ष विरोधी पक्ष असतो. ज्या राजकीय पक्षाला सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकांच्याकडून किंवा मतदारांच्याकडून बहुमताने निवडून दिलं जातं त्या राजकीय पक्षाला सत्ता प्राप्त होते. तर ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होत नाही तो पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करत असतो. हा पक्ष सत्ताधारी पक्षावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो. त्यामुळे राज्यकारभार करत असताना सत्ताधारी पक्ष जबाबदारीने आणि जाणीव ठेवून त्या ठिकाणी सत्तेचा वापर करत असतो, कारण विरोधी पक्ष सातत्याने देखरेख व नियंत्रण ठेवत असतो. तिसरा जो राजकीय पक्ष पद्धतीचा प्रकार आहे तो म्हणजे बहुपक्ष पद्धती. बहुपक्ष पद्धती हा लोकशाही शासन पद्धतीमध्ये अनेक राजकीय पक्ष असणारे पक्ष असतो आणि त्यामुळं बहुपक्ष पद्धतीमध्ये कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत मिळत नाही. परिणामतः अनेक पक्ष एकत्रित येऊन सरकार बनवतात आणि त्यामुळे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल किंवा नाही ही सातत्याने साशंकता असते. तसेच विरोधी पक्षसुद्धा अनेक असतात. त्याच्यामुळे
एकमुखी विरोध करण्याचे कार्य त्यांच्याकडून होऊ शकत नाही. परिणामतः सातत्याने सरकार असतील, सरकारमधील पक्ष, वेगवेगळे पक्ष आपल्या हितसंबंधाची जोपासना करण्याचा प्रयत्न करतात. त्यातून भ्रष्टाचार, गैरमार्गाचा अवलंब अशा प्रकारचा होतो आणि त्यामुळे हे सरकार अल्प कालावधीत सुद्धा होऊ शकतं. भारत असेल किंवा फ्रान्स असेल यासारख्या देशांच्यामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. इंग्लंड, अमेरिका या देशांच्यामध्ये द्विपक्ष पद्धती आहे. अशा प्रकारचे विविध राजकीय पक्षाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. यानंतर या टॉपिकमधील पुढील भाग येतो तो म्हणजे दबाव गटाचा अर्थ व प्रकार. राजकीय पक्षांच्या प्रमाणेच दबाव गट हा सुद्धा लोकशाही शासन पद्धतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मनुष्य हा एक समाजशील प्राणी असल्याने समान उद्दिष्टे, ध्येय धोरणे, कार्ये व हितसंबंध असलेल्या लोकांचा गट करून राहणे ही मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. कारण मनुष्य हा आचार विचाराने आपल्या जीवनाचा प्रवास करत असतो. कुटुंब असेल, कुल असेल, टोळे असेल, ग्राम असेल, नगर असेल, असे पारंपरिक गटाचे प्रकार स्वरूप होते. रक्त संबंध, समान व्यवसाय, समान हितसंबंध, समान प्रतिष्ठा असे त्यांचे पारंपरिक आधार होते. राष्ट्रराज्याच्या निर्मितीनंतर किंवा उदयानंतर राज्याचा आकार व शक्ती यात अमर्याद वाढ झाली. औद्योगिक क्रांतीमुळे राज्याचे उत्पादन गतिशीलता वाढली, औद्योगिक सामर्थ्य वाढले, व्यावसायिक हितसंबंधात प्रभावशीलता निर्माण झाली. परिणामी राज्य आणि औद्योगिक संघटनांच्या तुलनेने व्यक्ती दुर्बल ठरू लागली. त्याला आपल्या समविचारानुसार व हितसंबंधानुसार संघटित होणे आवश्यक ठरले. त्यामुळे देशाच्या औद्योगिक क्रांतीनंतर व्यक्तीच्या विचारामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. समाज व्यक्तिप्रधान राहिला नसून गटप्रधान झालेला आहे. बियर या विचारवंताच्या मते दबाव गट हे इंग्लंडच्या लोकतंत्र प्रणालीचे अविभाज्य अंग बनले आहे. इंग्लंडमध्ये 19व्या शतकाच्या सुधारणावादी भूमिकेतून दबाव गटांचा विकास झाला. दबाव गट ही फार जुनी संकल्पना आहे. गटवादी दृष्टिकोनातून अध्ययनाची सुरुवात 20व्या शतकात झाली, तरी त्याच्या अस्तित्वाची जाणीव पूर्वी झालेली आहे. 1788 मध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या वेळी संघराज्याचे समर्थक व विरोधक असे दोन गट निर्माण झाले होते. 1846 मध्ये इंग्लंडमध्ये लोकांनी संघटित होऊन कायद्याच्या विरोधात अँटी कॉर्न लॉ लीग हा गट निर्माण केला होता. सर्वप्रथम ऑर्थर बेंटले यांनी द प्रोसेस ऑफ गव्हर्नमेंट हे 1908 मध्ये ग्रंथद्वारे गटांचे राजकीय अध्ययन करण्याचे आवाहन केले. तर त्या दृष्टीने अध्ययनाची सुरुवात 1928 मध्ये पेंडेलटन, हेरिंग व पीटर पोडगार्ड यांनी केली. 1950 सालानंतर ब्रिटन आणि इतर देशांमध्ये दबाव गटाच्या अध्ययनाला सुरुवात झाली. डेव्हिड ट्रुमन यांनी 1951 मध्ये दी गव्हर्नमेंटल प्रोसेस या ग्रंथात त्याला चालना दिली. तेव्हापासून दबाव गटाच्या अभ्यासावरती विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. आधुनिक काळात लोकशाही राजकीय व्यवस्थेत दबाव गट आणि हितसंबंधी गट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आधुनिक विचारप्रणालीत दबाव गटाचे महात्म्य लोकांना समजले आहे. गट हे व्यक्तीच्या संरक्षणाचे व तडजोड क्षमतेचे साधन अशी सर्वंकष कल्पना भूमिकेतून सिद्ध झाली आहे. संघटित शक्तीमुळे गटांच्या माध्यमातून व्यक्तीच्या राजकीय सहभाग व समावेश वाढतो. राजकीय क्षेत्रातील जडणघडणीबद्दलची माहिती प्राप्त होते.
राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करता येतो. हितसंबंधाचे जडणघडणीचा माहिती मिळते. राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करता येतो. सामाजिक स्तरीकरणामुळे अनेक वर्ग अस्तित्वात असतात. समाजातील वेगवेगळ्या हितसंबंधाचे प्रतिनिधित्व हे गट करतात. म्हणजे एक प्रकारे विविध वर्गातील जनतेच्या इच्छा आकांक्षा शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे कार्य ते करतात. दबावगटाचे कार्य लोकशाही शासनाच्या दृष्टीने उपयुक्त असते, कारण जनतेच्या अपेक्षा किंवा इच्छा आकांक्षा सरकारपर्यंत पोहोचवल्या तर सरकारला लोकाभिमुख धोरणे आखणे किंवा जनतेच्या गरजेनुसार आपल्या धोरणात योग्य ते फेरबदल करणे शक्य होते. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात या ठिकाणी अनेक प्रकारचे दबावगट निर्माण झाले आहेत. दबावगटाचे स्वरूप, उद्दिष्टे, कार्यपद्धती वेगवेगळ्या स्वरूपाचे असते. दबावगट आणि हितसंबंधी गट यांची कार्यप्रणाली जवळपास सारखीच असल्याने त्यांच्यात फरक करणं अत्यंत कठीण असतं. प्रभाव पाडण्याची प्रक्रिया दबावगट आणि हितसंबंधी गटाकडून केली जाते. मात्र हितसंबंधी गट नेहमीच शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत नाहीत. हितसंबंधी गट दबाव गटापेक्षा संघटित कार्याला अधिक महत्त्व देतात, तर दबाव गट हा संघटित असून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनावर सतत प्रभाव पाडण्याचाच प्रयत्न करीत असतात. अशा रीतीने दबाव गट आणि हितसंबंधी गट परस्पर संबंधित गट आहेत. त्यामुळे अनेकदा दबाव गट आणि हितसंबंधी गट हे शब्द सारख्याच अर्थाने वापरले जातात. दबाव गटाचा अर्थ व व्याख्या. दबाव गट ही संकल्पना विविध अर्थाने वापरली जाते. दबाव गटाशी साम्य असलेले इतर अनेक संज्ञा आहेत. हितसंबंधी गट, गैरसरकारी संघटना, राजकीय गट, संघटित गट, प्रचार पक्ष इत्यादी शब्दांचे प्रयोग दबाव गटासाठी केले जातात. दबाव गट आणि इतर गटामध्ये काही प्रमाणात फरक असतो. प्रत्येक देशात आणि समाजात शेकडो गट कार्यरत असतात, पण जेव्हा सत्ता प्राप्तीसाठी निर्णय निर्धारण प्रक्रियेवर जे गट प्रभाव पाडतात तेव्हा ते दबाव गट म्हणून ओळखले जातात. ओडीगाड यांच्या मते दबाव गट म्हणजे एकापेक्षा जास्त उद्देश किंवा स्वार्थ बाळगणाऱ्या लोकांचे संघटन आहे की जे आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी शासनावर प्रभाव पाडतात. दबाव गट असे माध्यम आहे की ज्याद्वारे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडता येते. दबाव गट आपल्या उद्देशाच्या प्राप्तीसाठी कायदा निर्मात्यांना प्रभावित करतात. दबाव गटाचा संबंध विशेषतः विशिष्ट प्रश्नांशी असतो. दबाव गट विशेषतः राजकीय संघटना नसल्याने राजकारणात प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत. व्याख्या ज्या दबाव गटाच्या आहेत त्यामध्ये पहिली डेव्हिड ट्रुमन यांच्या मते समान धारणा असणाऱ्या सभासदांच्या समूहाला दबाव गट असे म्हणता येईल. असा गट जेव्हा शासनावर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो दबाव गट म्हणून ओळखला जातो. ओडीगार्ड यांच्या मते दबाव गट म्हणजे एकापेक्षा अधिक उद्देश स्वार्थ बाळगणाऱ्या लोकांचे संघटन आहे की जे आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी शासनावर प्रभाव पाडतात. वरील पद्धतीने वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्याच्यातून दबाव गटाची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. पहिलं वैशिष्ट्य आहे, दबाव गटाचे संघटित सामर्थ्य व्यक्तीचे रक्षण करू शकते, त्यांच्या हितसंबंधाचा पुरस्कार करू शकते आणि सारख्या भूमिकेचे अत्यंत प्रभावीपणे आविष्करण करू शकते. दुसरं वैशिष्ट्य आहे, दबाव गटाचा विचार व्यक्तीपेक्षा सापेक्ष असतो. व्यक्ती हाच दबाव गटाचा केंद्रबिंदू असतो. त्यांची संख्या, संचलन, नेतृत्व आणि नियंत्रण व्यक्ती करतात आणि त्या व्यक्तींच्या समान हिताचे संवर्धन दबाव गट करतात. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दबाव गटाचे बहुधा एकच आणि सीमित स्वरूपाचे उद्दिष्ट असतं, म्हणून विशिष्ट ध्येय पूर्तीसाठी प्रभाव टाकण्याचे त्यांचे ध्येय असते. चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दबाव गट संघटित असून प्रत्यक्ष सत्ता प्राप्तीचा प्रयत्न ते करीत नाहीत.
मात्र हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठीच पाठिंबा देतात. 5वं वैशिष्ट्य आहे, दबाव गट विविध प्रचारतंत्राचा वापर करून शासनाच्या निर्णय निर्धारण प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. 6वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दबाव गटाच्या कार्य प्रभावित राजकीय व सामाजिक कार्याचाही समावेश आशय असतो. दबाव गटाचे जे महत्त्व आहे ते म्हणजे पहिला आकडा, त्यामध्ये दबाव गटाचा निकोप लोकशाहीच्या सादरीकरणाचे महत्त्वाचे साधन म्हणून मानले जाते. देशातील लोकमताचे मूल्यांकन करून लोकांच्या समस्या शासनाकडे पोहोचवण्याचे कार्य दबाव गट करतात. दुसरा आकडा आहे, दबाव गट शासनाला विविध समस्यांची जाण करून देतात. प्रसंगी सल्ला आणि सूचनांच्या माध्यमातून सरकारच्या कार्यप्रणालीला अधिक सदृढ बनवतात. महत्त्व या घटकातील तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे दबाव गट ही शासनाच्या प्रक्रियेवर प्रभाव पाडणारी संघटना असून शासनाला नियंत्रित व संतुलित करण्यासाठी दबाव गटाची आवश्यकता असते. चौथं महत्त्व यामधील घटक आहे तो म्हणजे शासनाच्या हुकुमशाहीवर अंकुश ठेवण्याचे कार्य दबाव गट करतात. तसेच कायदा निर्मितीतील प्रक्रियात प्रत्यक्षपणे सहभागी होण्याचे प्रयत्न करतात. शेवटचा मुद्दा महत्त्व या घटकातील आहे तो म्हणजे दबाव गट व्यक्ती आणि शासनाचा दुवा म्हणून कार्य करतात. जनतेच्या इच्छा आकांक्षांना फलश्रुती देण्याची सरकार दरबारी दबाव गटाच्या माध्यमातूनच प्रयत्न केले जातात. अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकांच्या आधारे किंवा मुद्द्यांच्या आधारे आपणास दबाव गटाचे महत्त्व सांगता येतं. यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दबाव गटाचे वर्गीकरण किंवा दबाव गटाचे प्रकार. विविध देशातील अलग अलग विचारांच्या माध्यमातून दबाव गट निर्माण झालेले आहेत. कार्यक्षेत्र, रचना, स्थैर्य व स्वरूप यानुसार दबाव गटाचे वर्गीकरण आढळते. दबाव गटाचे वर्गीकरणात आल्मंड आणि पॉवेल, एस. ई. फायनर आणि पीटर मर्कल यांनी केलेल्या वर्गीकरणाचा संदर्भ प्रामुख्याने आपणास पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतो. आल्मंड व पॉवेल यांनी आपल्या कॉर्पोरेटिव्ह पॉलिटिक्स ए डेव्हलपमेंट अप्रोच या प्रसिद्ध ग्रंथात दबाव गटाच्या विविध प्रकारांची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये पहिला दबाव गट आहे असंघटित हितसंबंधी गट. जेव्हा वंश, भाषा, परंपरा, रक्तनाते, प्रदेश, वर्गवारी, दर्जा, पात्रता इत्यादी संबंधाच्या आधारावर लहान मोठे गट त्या संबंधाचा वापर करून आपले हितसंबंध जोपासतात, तेव्हा त्यांना असंघटित गट असे म्हणतात. असंघटित गटांची निश्चित ध्येयधोरणे किंवा कार्यप्रणाली नसल्यामुळे त्यांचे संघटन होत नाही. केवळ स्वतःच्या हितसंबंधाचे ते आविष्करण करतात. उदाहरणार्थ धार्मिक गट, जातीचे गट हे दबाव गट असंघटित स्वरूपाचे दबाव गट असतात. दुसरा जो दबाव गटाचा प्रकार आहे तो म्हणजे संघटित हितसंबंधी गट. विशेष वृत्त संरचना, कायम कार्यालय, कर्मचारी समूह आणि निश्चित कार्यपद्धती ही संघटित गटाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. राजकीय पक्ष आणि विधिमंडळे, प्रशासन यांच्याकडे गटांच्या मागण्या सादर करणे हेच या गटाचे कार्य असते. उदाहरणार्थ मजूर संघटना आहे, व्यापारी संघटना आहे,
या दबाव गटांच्या मार्फत शासनाकडे विविध मागण्या सादर केल्या जातात आणि त्या मान्य करून घेण्यासाठी दबाव पाडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे संस्थात्मक हितसंबंधी गट. जेव्हा संघटित गट विशेषतः प्रभावित नसतात किंवा त्यांना स्वतंत्र कार्य करण्यास वाव नसतो, तेव्हा संस्थात्मक गटांचे प्राबल्य आढळून येते. राजकीय पक्ष, विधिमंडळ, नोकरशाही, धार्मिक संघटना या क्षेत्रात हे गट कार्यरत असतात. उदाहरणार्थ सरकारी कर्मचारी वर्गाचा गट, बँक कर्मचाऱ्यांचा संघ इत्यादी गट हे संस्थात्मक हितसंबंधी गट असतात. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे अविचारी किंवा प्रमाणहीन गट. हिंसात्मक मार्गाने अथवा अविचारी क्रांतीच्या मार्गाने जाणारा सामूहिक वर्तनाचा प्रकार सदर गटाच्या प्रकारात मोडतो. मोर्चे, दंगली, खून, आंदोलने, चक्काजाम, घेराव, गावबंदी, उपोषणे इत्यादी मार्गाचा वापर या दबाव गटांच्याकडून केला जातो. अशा प्रकारच्या अविचारी किंवा प्रमाणहीन गटाच्या प्रकारच्या दबाव गटाचा बेकायदेशीर मार्गांचा जास्त वापर करण्यात येत असतो. गटाची कार्यप्रणाली, संरचना आणि कार्ये यांच्यामध्ये सुसूत्रता नसते. अशा प्रकारे वालमंड आणि पॉवेल यांनी दबाव गटाचे 4 प्रकार किंवा वर्गीकरण केलेले आहे. एस.ई. फायनर यांनी केलेले दबाव गटाचे वर्गीकरण. एस.ई. फायनर यांनी व्यवसाय प्रकार, विशिष्ट समाज गट, हितसंबंध आणि स्थैर्य यांच्या आधारे दबाव गटाचे वर्गीकरण केलेले आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे उद्योग व व्यापार संघटना. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे व्यावसायिकांचा संघटना. तिसरा प्रकार आहे सहकारी संस्था. चौथा कामगार संघटना. पाचवा तात्पुरती संघटना. सहावा विशिष्ट समाज गटाच्या संघटना. सातवा हितसंबंध संरक्षण संघटना. आठवा धार्मिक व आध्यात्मिक संघटना. नववा जो वर्गीकरणाचा प्रकार सांगितला तो म्हणजे शैक्षणिक, सांस्कृतिक व मनोरंजन क्षेत्रातील संघटना. अशा प्रकारे एस.ई. फायनर यांनी दबाव गटाचे वर्गीकरण केलेले दिसून येतं. याप्रमाणेच पीटर मार्कल यांनी सुद्धा कार्यक्षेत्रानुसार व परिस्थितीनुसार निर्माण झालेले दबाव गटाचे वर्गीकरण केलेले आहे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे सार्वजनिक सेवा क्षेत्रातील संघटना. दुसरा प्रकार आहे औद्योगिक वसाहतीतील संघटना. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील संघटना. आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे व्यावसायिक क्षेत्रातील संघटना. अशा प्रकारे दबाव गटाचे वर्गीकरण किंवा दबाव गटाचे प्रकार वेगवेगळ्या विचारवंतांनी सांगितलेले आहेत. दबाव गट हा शासनावरती दबाव आणून आपले हितसंबंध साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. ज्यावेळेला एखादा दबाव गट
शासनाकडे मागण्या करतो परंतु दबाव आणण्याचा प्रयत्न करीत नाही. संप, मोर्चे, आंदोलने करण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्या गटास दबाव गट न म्हणता हितसंबंधी गट असं म्हटलं जातं. शासनावर दबाव आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनात्मक भूमिका घेणं आणि आपलं हितसंबंध साध्य करणं ही भूमिका दबाव गट पार पडत असतात. याच्या आधारेच वेगवेगळ्या क्षेत्रातील दबाव गटाचे प्रकार सांगून त्याचे वर्गीकरण वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेलं आहे. याशिवाय आपण राजकीय पक्ष आणि दबाव गटाची राजकारणातली जी भूमिका आहे हा भाग आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.